नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कर्क राशीचे एप्रिल 2026 महिन्याचे अत्यंत सविस्तर आणि खोल राशी भविष्य. कर्क रास ही पाण्याची रास मानली जाते आणि तिचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे या राशींचे लोक अत्यंत भावनिक, संवेदनशील, कुटुंबाशी जुळलेले आणि अंतर्मनाने खूप मजबूत असतात. एप्रिल महिना तुमच्यासाठी केवळ बाह्य बदलांचा नसून अंतर्मनातही मोठे बदल घडवून आणणारा ठरणार आहे. या महिन्याची सुरुवात थोडी विचारमग्न आणि शांत राहू शकते. तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न कराल. आतापर्यंत घेतलेले निर्णय, केलेली कामे आणि पुढे काय करायचे आहे याबद्दल तुम्ही खोलवर विचार कराल. काही लोकांसाठी हा काळ स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य तुमच्या कर्मभावावर प्रभाव टाकत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. तुम्हाला एखादे मोठे काम दिले जाऊ शकते किंवा तुमच्याकडून अपेक्षा वाढू शकतात. सुरुवातीला हा ताण वाटेल, पण हाच काळ तुमच्यासाठी स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी घेऊन येईल. 14 एप्रिल नंतर सूर्य लाभ भावात प्रवेश करेल आणि इथेच परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळू लागेल. तुमच्या ओळखी वाढतील, समाजात मानसन्मान वाढेल आणि आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात चंद्राचा प्रभाव खूप महत्त्वाचा राहील. त्यामुळे तुमच्या मनस्थितीत चढ उतार येऊ शकतात आणि काही दिवस आनंदी वाटेल तर काही दिवस अचानक उदासीनता जाणवू शकते. त्यामुळे मन स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा महिना प्रगतीचा आहे. सुरुवातीला ताण असेल, पण नंतर तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष देतील आणि काहींना बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या भागात चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र निर्णय घेताना घाई करू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना स्थिरतेचा आहे. अचानक मोठा फायदा होणार नाही, पण हळूहळू प्रगती होईल. नवीन योजना राबवण्याआधी नीट विचार करा. आर्थिक बाबतीत हा महिना 2 भागात विभागलेला आहे. सुरुवातीला खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरातील काही कामे, दुरुस्ती, आरोग्य किंवा इतर कारणांमुळे पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. महिन्याच्या दुसऱ्या भागात मात्र आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. काही लोकांना थांबलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर हा महिना भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुने मतभेद मिटतील. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. मात्र काही वेळा तुमच्या भावनांमुळे तुम्ही जास्त प्रतिक्रिया देऊ शकतात. त्यामुळे बोलताना आणि वागताना संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना थोडा नाजूक आहे. ज्यांचे नाते सुरू आहे त्यांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी नवीन व्यक्ती जीवनात येण्याची शक्यता आहे, पण त्यामध्ये घाई करू नका. आरोग्याच्या बाबतीत मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. चिंता, ताण किंवा थकवा जाणवू शकतो. योग्य झोप, संतुलित आहार आणि थोडा व्यायाम खूप गरजेचा आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना लक्ष केंद्रित ठेवण्याचा आहे. मन विचलित होऊ शकते, त्यामुळे वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. या महिन्यात काही प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत छोटा प्रवास होऊ शकतो. हा प्रवास तुम्हाला मानसिक शांती देऊ शकतो. या महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि जास्त विचार करणे टाळणे. प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घेतल्यास तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. आता पाहूया या महिन्यासाठी सोपा उपाय. दर सोमवारी भगवान शिवाची पूजा करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. तसेच गरजू लोकांना दूध किंवा पांढऱ्या वस्तू दान केल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या महिन्यासाठी शुभ रंग पांढरा आणि रुपेरी राहील, तर शुभ अंक 2 आणि 7 असतील. एकूण पाहता एप्रिल 2026 महिना कर्क राशीसाठी सुरुवातीला थोडा ताण आणि नंतर समाधान, प्रगती आणि भावनिक स्थैर्य देणारा ठरणार आहे. योग्य निर्णय आणि संयम ठेवल्यास हा महिना तुमच्यासाठी खूप चांगले बदल घेऊन येऊ शकतो. पुन्हा भेटूया.
हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.